नमस्कार, मी गायत्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे रोज फ्लेवर खव्याची वडी। ही वडी बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही, खूप कमी साहित्यात ही वडी तयार होते। आता ही वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य। रोज फ्लेवर मावा बर्फी बनवण्यासाठी मी इथं 1.5 वाटी खवा घेतला आहे, पाऊण वाटी साखर आणि विलायची आणि रोज इमल्शनर, यामुळे कलर पण येईल आणि टेस्ट पण येईल। वजनी प्रमाणात बघितलं तर हा 250 ग्रॅम खवा आहे आणि 150 ग्रॅम साखर। जाड बुडाची कढई घेतली, त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतलं आणि यातच आता खवा घालून घ्यायचा आहे। आता या खव्यामध्ये साखर घालून घ्यायची। छान हलवून घ्यायचं। साखर घातल्यानंतर हे मिश्रण पातळ झालं आहे। आता याला असंच हलवत राहायचं। आता याचा रंग पण थोडा बदलला आहे, सोनेरी रंग झाला आहे। कढई मिश्रण सोडायला लागलेली आहे आणि असं या मिश्रणाला असा चिकटपणा आला आहे, म्हणजे पाण्याचा अंश सगळा निघून गेला आहे। आणि हातात घेतल्यानंतर अशी गोल गोळी पण तयार होत आहे आणि हाताला चिटकत पण नाही, याचा अर्थ आपला बर्फीसाठी आपलं मिश्रण तयार झालं आहे। आता यातच विलायची पावडर घालून घ्यायची। रोज इमल्शनर घालून घेतलं, अर्धा टीस्पून। याच्यावरच पिस्त्याचे काप घालून घ्यायचे। मिश्रण थंड झाले की आपल्याला जसं पाहिजे तसं हे कट करून घ्यायचं। याच्या वड्या कापून घ्यायच्या। ही मावा बर्फी एकदम कमी साहित्यात आणि झटपट होती। या बर्फीसाठी मी इथं रोज इमल्शनर वापरलं आहे, तुम्ही इथं रोज सिरप पण वापरू शकता। रोज सिरपमुळे या बर्फीला छान लाल रंग येईल, त्यामुळे तुम्ही इथं रोज सिरप पण वापरू शकता। आणि फक्त खवा, साखर आणि विलायची एवढं घालून देखील बर्फी छान होते, पण आता मी इथं थोडीशी वेगळी केली आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि गायत्री किचन या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।